हॅलो एव्हरीवन, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मागच्या स्टॉकचे रिझल्ट. कोणता स्टॉक आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला. ठीक आहे. तर आज आपण बघूया आणि नवीन सुद्धा स्टॉक बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज जर आपण गेलो तर आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर, ज्याच्यावर आपण अपडेट देत असतो. जर तुम्ही याला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर आज आपण काय काय दिलं होतं 2 सप्टेंबर, जो आपला काल व्हिडिओ दिलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण 2 स्टॉक डिस्कस केलेले होते कालच्या व्हिडिओमध्ये. राईट. याच्यात एक स्टॉक होता फॅक्ट. स्टॉकचं नाव आहे. स्टॉक जर आपण पाहिला 980 होता काल. आज 972 चालू केलेला आहे. 1004चा हाय केलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये 30 रुपयाच्या जवळ मुवमेंट झालेली आहे. आणि या स्टॉक मध्ये आपल्याला आज 3% जवळची मुवमेंट, म्हणजे याच्यामध्ये मूव आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओके. आजचा हा स्टॉक होता. दुसरा पण स्टॉक आपण डिस्कस करूया कोणता होता. त्याच्यानंतर अजून काय अपडेट दिले ग्रुपला बघा. आपला जो कम्युनिटी ग्रुप आहे, ठीक आहे, जो प्रीमियम कम्युनिटी ग्रुप आहे, त्यात आपण आज 2 स्टॉक जे आहेत आपले स्विंगचे, त्याच्यात चांगले रिझल्ट मिळाले. जसं की एक तर फॅक्ट होता. ठीक आहे. कालच याला आपण बाईंगला दिलेला होता आपल्या प्रीमियम कम्युनिटी ग्रुपमध्ये. प्लस सेंचुरी प्लाय पण स्टॉक होता, ज्याच्यात आपल्याला एक 20 रुपयाची मुवमेंट मिळालेली आहे. ओके. तर हे तुम्ही आपल्या ग्रुपला जाऊन सुद्धा डिटेल चेक करू शकता, टेलिग्राम ग्रुपला. आता येऊया दुसऱ्या स्टॉक कडे. दुसरा जो आपण काल स्टॉक डिस्कस केलेला आहे, हा फॅक्ट स्टॉक आहे, ज्याच्यात आज इंट्राडे मुवमेंट तर मिळालेली आहे. पण जे मेन याची मुवमेंट आहे ती अजून आलेली नाहीये. जे मेन याचं टार्गेट आहे कमीत कमी 1060चं, ते अजून मिळालेलं नाहीये. बघूया येणाऱ्या दिवसात काय होतं, स्टॉप लॉस की टार्गेट. ठीक आहे. दुसरा स्टॉक जो आपण फक्त एक वॉचलिस्टला ठेवला होता, जो ब्रेकआउटच्या जवळ होता स्टॉक, तो म्हणजे केईसी इंटरनॅशनल. राईट. याच्या जर ओपनिंग पासून आपण पाहिलं, स्टॉक ओपन झाला आणि ओपन झाल्याच्या नंतर स्टॉकने डायरेक्टली डाऊन, स्टॉक डाऊन आलेला आहे. याच्यात कोणत्याही प्रकारची ब्रेकआउट झालेला नाही. जसं आपण म्हटलं, हायच्या वरी जर समजा राहिलं तर अपसाईड येऊ शकते, पण याच्यात काही झालेलं नाहीये. आज स्टॉक हा साईडवेज टू डाऊन साईड गेलेला आहे, म्हणजे अजून याचा अजून क्लिअर ब्रेकआउट नाही. पण याला तुम्ही उद्या सुद्धा बघू शकताय. याचा हाय काय आहे 960 ते 970, याच्यावरी जर राहिला तर मग आपल्याला पुन्हा उद्या म्हणा परवा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा चांगली मुवमेंट येऊ शकते. तो याला वॉचलिस्टला ठेवून टाका, मग पुढे मुवमेंट नुसार तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ते 2 स्टॉक काल डिस्कस केले होते. मार्केट जर आपण बघितलं, मार्केट टॉपला आहे, एकदम हाय लेवलला आहे मार्केट, ऑल टाइम हायला. आणि तिथून आज थोडंसं डाऊन, साईडवेज टू डाऊन होतं, म्हणजे थोडंफार डाऊन आलं आणि साईडवेज खूप जास्त प्रमाणामध्ये मार्केट आज काम केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यात जर आपण नेक्स्ट हे बघितलं, आजचा कोणता स्टॉक आहे ज्यात आपण आज बघणार आहोत, तर जे स्टॉकचं नाव आहे सोना कॉम्स. ठीक आहे. सोना BLW प्रिसिजन लिमिटेड, हा जो स्टॉक आहे ज्याचं शॉर्ट फॉर्म सोना कॉम्स, याच्यात आपण बाईंग साठी पाहू शकतोय फॉर स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग. ठीक आहे. एक 2-3 दिवसात मुवमेंट येण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता स्टॉक मध्ये बघा, आपण का बाईंग साठी बघतोय ते सुद्धा बघा. ठीक आहे. डायरेक्टली बाय करायचं नाहीये. आपण जे स्टॉक दिलेत किंवा जे ग्रुपला शेअर केलेत, त्यात आपण सेल्फ स्टडीज करून याच्यात बाईंग साठी बघायचं आहे. कारण शेवटी आपला प्रॉफिट लॉस हा आपला स्वतःचा आहे. आपण किती स्टॉक घेतो, आपण किती रिस्क घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण स्वतः आपल्याला ठरवायच्या आहेत. राईट. त्यामुळे स्टॉक घेताना आधी आपला पण थोडा स्टडी करून सगळ्या गोष्टी बघून ट्रेड साठी पाहावं. सो यामध्ये बघूया आपण, सपोर्ट वरून स्टॉकने एक चांगला ग्रीन कॅन्डल बनवली आहे, म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डल बनवलेली आहे आज. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रेकआउटच्या जवळ स्टॉक आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण बाईंग साठी बघू शकतोय. आपण जर याला एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये नेलो, करेक्ट याचा ब्रेकआउट आपण पाहू शकतो 730च्या वर. 730 जर ब्रेक झालं तर आपल्याला हे टार्गेट 760 पर्यंत मिळू शकतं. मग याच्यावरी ब्रेक केल्यावर किती जाऊ शकतो स्टॉक, बरोबर. तर यामुळे इंट्राडे पर्पज म्हणा, स्विंग पर्पज, तर दोन्हीसाठी याच्यात बघू शकताय. स्विंग म्हटलं तर 720च्या जवळच बाईंग साठी बाईंग होते. ठीक आहे. आणि स्टॉप लॉस याचा जो 680 जवळ येतोय, पण आपण आपल्या रिस्क नुसार 700 पर्यंतचा आपण स्टॉप लॉस घेऊ शकतो. ठीक आहे. आणि या स्टॉक मध्ये
720 ते 730च्या जवळ बाईंग असेल, 700च्या खाली स्टॉप लॉस. आता आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण किती रिस्क घेऊ शकतो त्यानुसार स्टॉप लॉस ठेवा. अदरवाईज चार्ट नुसार, ठीक आहे, तर त्यानुसार आपला स्टॉप लॉस 680च्या खाली असेल, कारण सपोर्ट लेवलच्या खाली स्टॉप लॉस असेल. टार्गेट 760चा आहे. सो यानुसार या स्टॉक मध्ये नक्की बघा. त्याच्यानंतर तुमचा काय व्ह्यू आहे या स्टॉकवर ते सुद्धा कमेंट करा. आपल्याला सेफ ट्रेड करायचंय तर 730 ब्रेक होऊ द्या, त्यानंतर याच्यात बाईंग साठी बघू शकताय. तर आजचा हा स्टॉक आहे ज्याला उद्यासाठी आपण वॉच लिस्टवर ठेवू शकतोय. सो अशा प्रकारे आजचा जो स्टॉक आहे सोना कॉम्स, आणि आपण मागचे पण स्टॉक डिस्कस केले फॅक्ट लिमिटेड, ज्यात आज आपल्याला टार्गेट मिळालेला आहे. आपल्या फ्री टेलिग्रामवर त्याचा अपडेट दिलेला आहे, आणि पुढच्या अपडेटसाठी सुद्धा ग्रुप जॉईन करा, प्लस व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कालचा स्टॉक कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.